गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सुकाटोला पिपरिया येथील रहिवासी सुभेदार नेत्राम हेमराज कटरे यांना वीरमरण आले. हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्यावर असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात ही दुर्दैवी घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील सुमडो परिसरात घडली. सुभेदार नेत्राम हेमराज कटरे हे भारतीय लष्कराच्या 863 इंजिनियर वर्क्स सेक्शनमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. 19 फेब्रुवारी रोजी ते आपल्या युनिटच्या कामाच्या देखरेखीसाठी झाकरी येथून सुमडोच्या दिशेने जात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास कालीधांग येथील जनरल एरियामध्ये त्यांच्या वाहनावर डोंगरावरून एक मोठा दगड कोसळला. हा दगड थेट सुभेदार बसलेल्या बाजूला आदळल्याने त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या डोगरा स्काउट्सच्या वैद्यकीय कक्षात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद सुभेदार नेत्राम कटरे त्यांच्या पश्चात पत्नी कविता व कुटुंबीय आहे. या घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून गावात शोककळा पसरली आहे. शहीद नेत्राम कटरे यांचे पार्थिव सध्या सिमला येथे असून कायदेशीर प्रक्रियेनंतर ते आज 21 फेब्रुवारी विशेष विमानाने दिल्लीहून नागपूर विमानतळावर आणले जाणार आहे. नागपूर विमानतळावर गाईज रेजिमेंटल सेंटर कामठी यांच्या वतीने त्यांना लष्करी मानवंदना दिली जाईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सुकाटोला येथे नेण्यात येईल, जिथे संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.